जय शिवराय. आणि पिंपळगाव बसवांच्या मैदानात आहे आपण. छोटा देवा आणि अमरावतीकरांचा देवा देवा आहे. प्रज्वल शेठ नमस्कार. नमस्ते. कधी आले मैदानात? 1-1.5 घंटा झाला. बरं, काय कोण कोण आणलं? आपला छोटा देवा हां आणि मोठा देवा. बरं, चिमण्या? नाही, चिमण्या आरामवर आहे. बरं, अमित शेठ येते. येत आहे? हां, निघलेले. बरोबर. हो. छोटा देवाचं थोडंसं एक आपण थोडा इतिहास जाणून घेऊ, कारण हळूहळू ट्रेनिंगमध्ये येतोय हो. आणि प्रत्येक मैदानात जिथं जाईल तिथं गुलाल करतोय. हो. थोडी ओळख करून द्या छोट्या देवाची. छोटा देवा आत्ताच खरेदी केलेला आहे आपण. हासिम खान, ताज खान, जहांगीर खान, रोहिला हिवरा, वाशिम यांच्याकडून खरेदी केलेला आहे. खरेदी केल्यापासून किती गुलाल झाले? खरेदीपासून छोट्या देवाचे आपले 2 1 नंबर झाले. बरं. आणि 1 2 नंबर झाला कोरेगावला हिंदकेसरीला. कोरेगाव हिंद केसरीला 2 नंबर झाला. 2 नंबर झाला. कोणामध्ये होती तिथं? देवाचीच गाडी होती. देवाची गाडी होती. त्या दिवशी मुलाखत राहिली हो. आणि चांगली गती लागली होती. त्या दिवशी सगळ्यांच्या तोंडात होतं की आज ही गाडी काही ना काही कारनामा करणार. हो. किती वेळेस पळाली अमरावतीचा देवा आणि हा देवा? ही गाडी आपली 4 मैदान पळाली. 2 मैदान 1 नंबर केला. बरं. हिंदकेसरी कोरेगावला 2 नंबर केला. आणि मुंबईला जे थारचं मैदान होतं तिथं गाडी भरपूर अंतराने गटाला गटपास झाली. बरं. पण गाडी फॉल झाली होती. फॉल झाली होती. हो, त्याच्यामुळे निकाल नव्हता भेटला आपल्याला. पण 3 वेळेस गाडी गुलालात नंबरात राहिली. म्हणजे गाडीने पळून आतापर्यंत मारच नाही खाल्लाय. मारणे खाल्ला. हो. एक चांगली पळणारी गाडी आहे आणि जेव्हा जेव्हा एका जोत येतील त्यावेळेस काही ना काही एक वेगळा कारनामा करते. इतिहासच घडवती गाडी. नाशिकचं मैदानात मागच्या वर्षी होते तुम्ही? नाही, काही कारणास्तव थांबलो होतो. चिमण्या नव्हता पळायला. ते पावसाचं थोडं वातावरण होतं इथं. त्यामुळं होईल का नाही त्या उद्देशाने नव्हता उतरलो आपण तिथं. बरं, यावर्षी कसं वाटतं नियोजन? नियोजन खूप छान आहे. म्हणजे असं मैदान बघायला मिळतं का? आपल्या नाशिक जिल्ह्यात जे आहे ना, सगळ्यात मोठं मैदान हेच आहे. आणि जी तयारी आहे गणेश भाऊंनी केलेली ती खूप छान तयारी आहे. जे आपलं फॉर्च्युनरचं श्रीनाथ केसरीचं मैदान होतं त्याच्याच मागं कुठंतरी नाशिक जिल्ह्यात हे मैदान होतंय. आयोजन नियोजन परफेक्ट आहे. पण फाट्या बघितलं का? फाट्या कशा आहे? फाट्या एकदम सुंदर आहे. पळायचो मी 900 फुटाचा पल्ला आहे. आणि एकदम असं म्हणजे फाटी एकदम सफाईची आणि प्लेन आहे. खरटं बिरटं काही नाही, एकदम प्लेन फाटी. तुमचा अनुभव सांगता. आता काय वय जरी छोटा कमी असलं पण एक अनुभव मोठा आहे आणि बरेचसे बैल आतापर्यंत घडवलेले पळवलेले. कुठला बैल होता तुमच्याकडे तो? आता आपल्याकडं मागं लक्की नावाचा बैल होता. त्याच्यानंतर आता कुठेतरी देवाचा सांभाळ करताय आणि देवाला चांगलं घडवताय. देवाची चांगली आतापर्यंत गुलाल ठेवण्यात तुम्ही त्या ठिकाणी सक्षम राहिले. त्या पद्धतीने काय वाटतं, ही जी फाटी आहे ही कुठल्या बैलाच्या वेगासाठी चांगली? म्हणजे 900 फुटाचा पल्ला आहे, मोठा पल्ला आहे. जे आपले देवबाकासूर, मथुर हे जे बैल पाळणार आहे तर इथं ती बैल खूप साऱ्या गतीने पाळणार. बरं, त्या बैलांचं राहणे कुठं? त्या बैलांचं मोठ्या पल्ल्याचं राहणे. ती बैल खूप नंदी खूप गतीने पाळणार. प्रेक्षकांच्या मनातली इच्छा एक होती आणि ती अपूर्ण राहिली. पण एक अनपेक्षित जोडी ती पळवली तुम्ही, ती म्हणजे बकासूर आणि हा देवा. हो. आणि अचानक घडलेला पायरा, अचानक सगळं काही नियोजन अचानक घडून आलं आणि ती गाडी चांगली पळाली. पण अनावधानाने त्या गाडीला नंबर त्या ठिकाणी देण्यात आला नाही. हो, ते आपण तिकडं कोंडावळ्याला आपला देवा पण पळला होता मेहरबानमध्ये. आणि बकासूर पण याच्यात पळला होता, ते सागर शेठ कटरे यांच्या देवात. ते शिरवळला आपली गाडी तिथं दोन्ही बैलांच्या फॉल झालते. मग आम्ही कोंडावळ्याला पळायला गेलो. आपला बकासूर आणि देवा गाडीने गट काढला, कडनं सेमी पण काढला. आणि पण फायनलला कमिटीचा वरून नियमामुळे आपण थांबून घेतलं तिथं. बरं, पण काय त्या दिवशी आनंद होता, कारण ज्या बकासूरमध्ये पळायची इच्छा सगळ्यांनाच राहते. तुम्हाला एक इच्छा होती. आता देवाच्या गाड्यात पळायला भेटतंय तर आनंद कोणाला नसन भाऊ. नक्कीच. हो. काय सांगाल, तो म्हणजे पायरा परत जुळून येईल का? आता मामांनी आणि अमित शेठनी विचार केला तर जिथं मोठं मैदान असेल तर 100% गाडी आपण एकत्र जुळवायचा प्रयत्न करू आणि तिथं गाडी आहे इतिहासच घडवाल अशी अपेक्षा 100% आहे. आज का नियोजन केलं नाही मग? आज मामांचं पण नियोजन झालं होतं वाटतं. आणि आपली पण ही गाडी पळती देवाची. तर नसीम भाईचं आमचं पण पहिलेच बोलणं झालं. जसं बॅनर पडला तेव्हाच आमचं बोलणं झालं का आपण देवाची गाडी पळवायची.
बरं म्हणजे हा पायरा अगोदर ठरलेला होता. हो म्हणजे जे मैदानचा बॅनर आला हां. तेव्हाच आमचं मला असं वाटतं कोरेगावच्या वेळेसच बॅनर आला होता. मग तेव्हाच तिथं आपली गाडी पळल्यानंतरच आम्ही तिथं ते रन केलं होतं. बरं बकासूर आणि देवा ही गाडी नक्कीच बघायला आनंद वाटेल, कारण की ज्या पद्धतीने त्या दिवशी गती लागली होती. आणि देवाच्या गाड्यात एक मैदान आपला बैल पळला बकासूरच्या, तर आपल्याला नंतर 1 नंबर झाला तिथं. आत्ता जेजुरीला नाझरीला मैदान झालं आईलादेवी केसरी, तिथं 1 नंबर झाला. म्हणजे आता इथून पुढं देव बकासूरचा आशीर्वाद आपल्या देवाला लाभतोय. देवाविषयी काय सांगशील बरं, कारण की आता खरेदी केली, एक मोठी खरेदी झाली हो आणि चिमण्यानंतर अमित शेठ आणि तुम्ही मिळून ती समजा ती खरेदी चांगली एक तगडी खरेदी झाली. हो. पण बैलाने आल्यापासून गुलाला ठेवलेले काय नाही, नाराज करणार बैलच नाही सँडी होतो. त्याचं म्हणजे भविष्य खूप मोठं आहे देवाचं. आणि आत्ताशी दाताला 2 दात बैल आहे. चिमण्या ज्या पद्धतीने खरेदी केला हो तो कायम गुलालात राहिला, हो तशाच पद्धतीने देवा कुठेतरी त्याची जागा सांभाळून चालतोय. हो. आणि वादळची देखील कमी भरून काढलेली. नाही, वादाची तर आठवण आम्हाला क्षणाला राहील. पण वादाचं जी थाटी होती पळायची, पाठीवर शेप करून वर करून पळणं किंवा जे तळ आसन, ते प्रत्येक गोष्ट देवामध्ये आहे आता. त्याच्यामुळं वादळचा पण चांगला आशीर्वाद आहे देवासाठी आणि चिमण्याला पण आहे. नक्कीच उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा असाल. हो. आणि वेळ खूप झाला आता, गट पण निघाले सुरुवात होती, तर शुभेच्छा असेल तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.